आधी खाल्लेलं अन्न पचलेलं नाहीये, भूक लागलेली नाहीये, पण तरीही तुम्ही वेळ झाली म्हणून जेवलात किंवा कोणीतरी म्हटलं म्हणून जेवलात तर 100% कॉन्स्टिपेशन होणार. तहान लागलेली नाहीये तरी पण खूप जास्त पाणी पिलेले आहे, डिटॉक्स करण्याच्या नादात तांब्या तांब्या पाणी पिलेलं आहे, तर इंडायजेशन नक्की होणार. आहारातून तेल किंवा तुपाचं प्रमाण हे पूर्ण बंद केलेलं असेल तरी पण कॉन्स्टिपेशन हे नक्की होणार. आणि ह्या 3 चुका आपण वारंवार करत राहतो म्हणून आपल्याला इंडायजेशन किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत राहतो. आधी खाल्लेलं अन्न पचल्यानंतरच, कडकडून भूक लागल्यानंतरच जेवण करायला सांगितलेलं आहे. त्यात जेवण हे ताजे आणि गरम असावे, विरुद्ध आहार नसावा, भुकेपेक्षा एक भाग कमी असं जेवण करावे, तर आपल्याला ते व्यवस्थित पचेल आणि त्यापासून आपल्याला कोणता त्रास होणार नाही. पण जर तुम्ही असं वारंवार जेवत राहिलात तर तुम्हीच विचार करा की आपल्या स्टमकवर किंवा आपल्या पचनशक्तीवर किती जास्त लोड येतो. त्यामुळेच आपल्याला अपचन, गॅस किंवा ब्लोटिंग यासारखे त्रास होतात. आहारातून तेल किंवा तूप हे पूर्ण बंद केलेलं आहे का, तर कोलेस्ट्रॉल वाढते. पण कोलेस्ट्रॉल आहारामध्ये घेतलेल्या तेल तुपामुळे नाही, तर आपण खाल्लेल्या फ्राईड फूड्स, पॅकेज फूड्स, जंक फूड्स यामुळे वाढत असतं. प्रत्येक सेलला आपल्याला स्निग्धतेची आवश्यकता असते. मग ही स्निग्धता आणणार कुठून, तर आपल्याला तेल तूप याची नितांत आवश्यकता असते. त्याचबरोबर जर तुम्ही हे बंद केलं तर आपल्या शरीरात, आपल्या आतड्यामध्ये वात वाढतो, कोरडेपणा वाढतो आणि त्यामुळे आपल्याला मलबद्धता, कॉन्स्टिपेशन किंवा पोटदुखी यासारखे त्रास मागे लागतात. बॉडी डिटॉक्स करण्याच्या नादात आपण पाणीसुद्धा हे मोजून प्यायला पाहिजे असं प्रत्येक इन्फ्लुएन्सर किंवा प्रत्येक क्रिएटर म्हणत असतो. पण आयुर्वेदानुसार जेवढी आपल्याला तहान लागलेली असेल तेवढंच पाणी प्यायला सांगितलेलं आहे. एवढंच काय, तर सकाळी जे उष्णपान करतात ते सुद्धा वर्ज्य सांगितलेलं आहे. कारण सकाळी जर आपल्याला तहान लागलेली असेल तर तेवढं पाणी पिणे हे खरंच चांगलं असतं. तुम्हाला तहान लागलेली नाहीये तरी पण तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक एक 2-2 तांब्या पाणी पित असाल तर त्याचा अनड्यू लोड आपल्या पाचनशक्तीवर येणारच आहे. कधीही घाण ही पाण्याद्वारे बाहेर निघत नसते, तर आपलं पोट साफ व्यवस्थित असणे हे जास्त महत्त्वाचं. तुमचा हा गोड गैरसमज आहे की आपण जितकं पाणी पियाल तितकं आपलं शरीर डिटॉक्स होईल, आपल्या शरीरातली घाण ही बाहेर फेकल्या जाईल. पण पाणीसुद्धा पचायला लागतं आणि जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी पिलात तर आपल्याला अनड्यू लोड येतो. त्यामुळे डिटॉक्सिफाय करण्याऐवजी आपण हे पाणी पिऊन आपल्या शरीराला जास्त टॉक्सिक बनवत आहोत.